दीक्षा दिंडे जन्मताच अपंगत्व आलं, पण दीक्षा रडली नाही तर परिस्थितीसोबत लढली. अपंगत्वामुळे नामांकित शाळांनी दारं बंद केली, पण दीक्षानं जिद्द सोडली नाही. महापालिकेच्या शाळेत तिनं शिक्षण घेतलं. वयाच्या 23व्या वर्षी तिला जागतिक शिक्षण राजदूत बनण्याचा बहुमान मिळालाय. दीक्षा युनायटेड नेशनच्या वर्ल्ड ॲट स्कूल उपक्रमाची भारतीय शिक्षण राजदूत बनली आहे. भारतातील शिक्षण चळवळीचं प्रतिनिधित्व दीक्षा आंतरराष्ट्रीय स्तरावर करणार आहे. मागच्या वर्षी युनायटेड नेशन्स यांच्या एका बॉडीबरोबर मी काही सजेशन्स एक्सचेंज केले आणि त्यांना ते आवडले. ॲज अ ग्लोबल युथ अँबॅसेडर किंवा जागतिक युवा राजदूत म्हणून माझं कामच असं आहे की मी तुमच्या देशात शिक्षणावर काय काम होतं आहे आणि तुम्ही काय काम करणं अपेक्षित आहे, ती शिक्षणाचा दर्जा उंचवायला किंवा ज्या मुलांना शिक्षण मिळत नाही आहे त्याच्यासाठी तुम्ही काय काम करणार आहात, हे माझं बेसिक काम आहे. अपंगत्व असलं तरी दीक्षाने रोशनी या संस्थेसोबत काम केलं. गरिबांना शिक्षणाचे धडे दिले. 4 वर्षाच्या सामाजिक कार्याची पावती आता तिला मिळाली आहे. गेली 4 वर्ष रोशनीमधून अंडरप्रिव्हिलेज मुलं, ज्यांना वस्तीतली राहणारी मुलं, त्यांना मी शिकवण्याचं काम करत होते. ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंगच. आणि अंध मुलांना रायटर्स प्रोव्हाइड करण्याचं किंवा इतर फिजिकली चॅलेंज मुलं असो त्यांना काही हवं असेल त्यांना स्टडी मटेरियल प्रोव्हाइड करण्याचं, अशा बरीच कामं मी केली. अंडरप्रिव्हिलेज मुलांना जर कुठलेही वस्तू नाही मिळतात, वह्या नाही मिळतात, पेन नाही मिळतात, त्याच्यापासून ते वंचित राहायला नको, हा एक माझा उद्देश आहे आणि मी त्यासाठी काम करणार आहे. त्यावेळेस शिक्षण म्हणजे तिला ॲडमिशन भेटत नव्हती, त्यामुळे मला इतकं टेन्शन आलं होतं की बाबा ॲडमिशन भेटत नाही आहे, आता पुढचं शिक्षण कसं होणार. पण महानगरपालिकेच्या शाळेमध्ये तिला ॲडमिशन भेटली 7वीपर्यंत आणि तिथून मग उल्हास शिक्षण संस्था म्हणजे स्टेप बाय स्टेप करत शिक्षण तिचं छान पूर्ण झालं आणि तिने त्याला प्रोत्साहन दिलं. म्हणजे अगदी मी तिला उचलून न्यायचं म्हटलं तर शिपाई काका म्हणायचे मी दप्तर नेऊ लागतो तिचं, किंवा कधी कधी मुख्याध्यापकसुद्धा, म्हणजे त्यांची पण मला तेवढीच मोलाची साथ भेटली, त्याच्यामुळे इथपर्यंत मी येऊ शकले. अपंगत्वामुळे दीक्षाला नामांकित शाळांनी प्रवेश नाकारला, पण त्याच शाळांसोबत दीक्षा आता प्रेरणास्त्रोत बनली आहे. दीक्षाला आता UPSC करून जिल्हाधिकारी व्हायचंय. जिद्द, ध्येय आणि इच्छाशक्तीच्या जोरावर दीक्षाचं हे ध्येय देखील पूर्ण हो, हीच शुभेच्छा. भक्ती बिसोरे, ABP माझा, पुणे.